गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागचा शिकवलेला भाग वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. आज आपण पेज नंबर 63वरचा भाग शिकणार आहोत. डिस्काउंट याच्यापूर्वी आपण त्या संज्ञा पाहिलेले आहेत. परत एकदा त्याची जर्नल एंट्री कशी करायची ते समजून घ्यायचं आहे. डिस्काउंट मीन्स ॲन अलाउन्स ऑर कन्सेशन गिव्हन बाय द सेलर ऑफ गुड्स टू द परचेसर. खरेदी करणाऱ्याला विक्रेता जे काही अलाउन्स किंवा कन्सेशन देतो त्याला डिस्काउंट म्हटलेले आहे. डिस्काउंटचे दोन प्रकार आहे, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इट इज अन अलाउन्स गिव्हन ऑन प्रिंटेड लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. छापलेली जी किंमत असते यादी त्याच्यावर दिला जातो. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाईम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. माल खरेदी करताना विक्री करताना दिला जातो. ऑन कॅश ॲज वेल ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. रोख असेल किंवा उधारीने असेल माल खरेदी विक्री. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ट्रेड डिस्काउंट आपल्याला त्या ठिकाणी सेपरेट दाखवायचा नाही. तर उदाहरण पहा, अमर बॉट गुड्स. बॉट म्हणजे खरेदी करणे. गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तर 20,000च्या 10% सगळ्यांना काढता येईल. यातलं एक शून्य कट केलं म्हणजे राहिलेली रक्कम 10% असते. 20मधून 2 गेली म्हणजे 18,000. तर दिले 18,000. पहा इथं जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ अमर म्हणजे खरेदी करणारा. खरेदी करण्याच्या याच्यात केलेली खरेदी केला, खरेदीचं खर्च आहे किंवा गुड्स आपल्याकडे आलेले आहे. परचेसेस अकाउंट डेबिट 18,000 करायचं डायरेक्ट. 20मधून हे 10% डायरेक्ट वजा करायचे 2. परचेसेस अकाउंट डेबिट 18,000 टू राकेश अकाउंट 18,000. क्रेडिट द गिव्हर. देणारा राकेश आहे म्हणून याला क्रेडिट दिलं. बिईंग बॉट गुड्स फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आता ही जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ राकेश. सेलर विक्रेता. विक्रेता कशी करेल पहा. या ठिकाणी कॉलम आता तुमचे लक्षात आले असेल. डेट पर्टिक्युलर्स, LF डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. माल खरेदी कोणी केला? अमरने, म्हणजे त्याला मिळाला. डेबिट तर रिसिव्हर नियम आहे आपल्याकडं म्हणून अमर अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स अकाउंट. विक्री उत्पन्न असतं नॉमिनल अकाउंटचा नियम आपल्याला माहिती आहे. क्रेडिट उत्पन्नाला क्रेडिट द्यायचं टू सेल्स अकाउंट 18,000. बिईंग गुड सोल्ड टू अमर ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट. इट इज द कन्सेशन गिव्हन टू एनकरेज प्रॉम्प्ट पेमेंट. रोख पेमेंट तत्पर मिळण्यासाठी हा दिला जातो. हा मात्र आपल्याला त्या ठिकाणी अगोदर ट्रेड डिस्काउंट वजा करायचा आणि नंतर आपल्याला कॅश डिस्काउंट दाखवायचा असतो. हे लक्षात ठेवायचं. हा मात्र आपल्याला इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कॅश डिस्काउंट आपल्याला नोंदवायचं असते. उदाहरण पाहिलं तुमच्या लक्षात येईल पहा. रिसिव्ड फ्रॉम कार्तिक ₹1,900 अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹100. 1,900 1,900 मिळाले कार्तिकून आणि त्याला ₹100 डिस्काउंट दिलं. डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्याकडे पैसे आलेत. कॅश अकाउंट डेबिट 1,900. त्यानंतर डिस्काउंट आपला तोटा आहे. आपण त्याला डिस्काउंट दिलं म्हणजे आपला तोटा झाला. नॉमिनल अकाउंटचा नियमित खर्च तोटा डेबिट. डिस्काउंट अकाउंट डेबिट 100 टू कार्तिक अकाउंट 2,000. बिईंग कॅश रिसिव्ड अँड डिस्काउंट अलाउड. डेबिट क्रेडिट टोटल सारखे आले पाहिजे पहा. पेड टू चंदा ₹980 हू अलाउड अस डिस्काउंट ₹20. ₹980 चंदाला दिले आणि तिने आपल्याला डिस्काउंट दिला 20. म्हणजे आपला ₹20चा फायदा झाला. पहा डेबिट द रिसिव्हर. पैसे कोणाला मिळाले? चंदाला. म्हणून चंदा अकाउंट डेबिट 1,000 टू कॅश अकाउंट किती दिले आपण? 980. आणि टू डिस्काउंट रिसिव्ड ₹20चा आपला फायदा झाला. उत्पन्न नॉमिनल अकाउंटचा नियम. उत्पन्न फायद्याला क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड आपला फायदा आहे 20. ही 980 आणि 20ची बेरीज करून इथं लिहिलेली 1,000. बिईंग कॅश पेड अँड डिस्काउंट रिसिव्ड. आता आपल्याला कंबाईन एंट्री शिकायची. एकत्रित एंट्री खूप सोपी. लक्ष द्या. हे बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ही सिम्पल एंट्री, ही कंबाईन एंट्री. ₹1,50,000 गुड्स. व्यवसायाला सुरुवात केली. 1,50,000 गुड्स माल आणला आहे. अँड लॅपटॉप ₹50,000. लॅपटॉप आणला आहे 50,000चा. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000.
कॅश आणलेलं आहे पहा. कॅश 1,50,000, गुड्स 30,000 आहे आणि लॅपटॉप 50,000. कॅश अकाउंटची एंट्री पहा. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000. आता गुड्स म्हणजे मालाचा साठा. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल अकाउंट 30,000. आता लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 50,000. आता इथे लक्षात घ्या, या ठिकाणी क्रेडिट सारखं आहे पहा. टू कॅपिटल. याच्याऐवजी जर एकदाच लिहिलं आपण टू कॅपिटल तर कॅश, स्टॉक ऑफ गुड्स आणि लॅपटॉप डेबिटला लिहायचं पहा कंबाईन एंट्रीमध्ये. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 ही घेतली. हे डेबिटचं घेतलं. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000 सॉरी. आणि हे लॅपटॉपचे घेतले पहा. लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000. आणि कॅपिटल क्रेडिट एकदाच लिहायचं. टू कॅपिटल अकाउंटची टोटल लिहून टाकायची 2,30,000. 2,30,000. बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड लॅपटॉप. याला म्हणायचं कंबाईन एंट्री. या असे सेपरेट करण्याच्या ऐवजी ही कंबाईन एंट्री सोपी आहे एकदम. त्यानंतर ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर हू पेड अस ₹10,000 ऑन डिस्काउंट. सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर. 30,000चा माल विकला आणि त्याने आपल्याला 10,000 दिले पहा. किशोर अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट 30,000. आणि त्याने आपल्याला 10,000 दिले. कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू किशोर अकाउंट 10,000. तर इथं किशोर अकाउंटला डेबिट आहे 30,000. इथे किशोर अकाउंटला क्रेडिट आहे 10,000. म्हणजे किशोरकडून आपल्याला किती घेणं आहे? फक्त 20,000, 20,000. मग पहा, ही कॅश मिळालेली आपल्याला. कॅश अकाउंट डेबिट 10,000. त्यानंतर किशोर अकाउंटला आता 30चा माल विकला होता, 10 दिले म्हणजे 20 राहिले. किशोर अकाउंट डेबिट 20,000. आणि या ठिकाणी टू सेल्स याची बेरीज केली 30,000. बिईंग गुड्स सोल्ड टू किशोर अँड पार्ट पेमेंट रिसिव्ड. माल विकला आणि काही पैसे त्यांनी दिलेले. कंबाईन एंट्री. त्यानंतर पेड वेजेस ₹5,000 अँड सॅलरीज ₹2,000. मजुरीचा खर्च 5,000 केला आहे आणि पगाराचा खर्च 2,000 केला आहे. पहा, खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार वेजेस अकाउंट डेबिट 5,000, सॅलरीज अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट टोटल केली 7,000. त्यानंतर रिसिव्ड कमिशन ₹700 अँड डिव्हिडंड ₹500 मिळाले. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार कॅश अकाउंट डेबिट हे 700 आणि 500 1,200 याची प्लस करायचे. त्यानंतर उत्पन्नाला क्रेडिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार टू कमिशन रिसिव्ड अकाउंट 700 टू डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट 500 याची टोटल इथं केलेली. त्यानंतर एक उदाहरण आपण घेतोय पहा, एकदम सोपं आहे. आता जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोर्स. वरती लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोर्स जर्नल किंवा जर्नल एंट्री सारखंच आहे. पहा, जुलै ते 19 घ्यायचं. 2019 एकदाच लिहायचं. जुलै 1 स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 lakh. स्टॉक ऑफ गुड्स ₹50,000 अँड कॉम्प्युटर ₹50,000. हे तिघांना कंबाईन एंट्रीमध्ये डेबिट द्यायचं पहा. कॅश अकाउंट डेबिट त्या ठिकाणी 1 lakh. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 50,000. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंटची टोटल करायची 2 lakh. बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड कॉम्प्युटर. त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट ॲट 10% अँड 5% ट्रेड डिस्काउंट. 10,000चे आहेत. 1 शून्य त्यातलं कट केलं तर राहिलेली 1,000 हे 10% असतात. आपल्याला 5% पाहिजे. म्हणजे 10% जर 1,000 तर 5% 500. 10,000तून 500 वजा करायचे म्हणजे 9,500 डायरेक्ट लागायचे. परचेस गुड्स आहे पहा. परचेसेस अकाउंटला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट पहा 9,500 टू करीना अकाउंट 9,500. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर सोल्ड गुड्स टू प्रियंका ₹20,000 ॲट 10% डिस्काउंट. आता 10% एक पॉईंट कट करायचं. 2,000 20मधून 2 गेले 18. माल विकलेला आहे. उधारणी विकलेलं आहे. डेबिट द रिसिव्हर. प्रियंका अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स. विक्री उत्पन्न आहे. टू सेल्स अकाउंट 80,000. बिईंग गुड्स सोल्ड टू प्रियंका ऑन क्रेडिट ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. पावसातलं नॅरेशन असतं. त्यानंतर 13 जुलै पहा 13 तारीख. पेड टू स्टेट बँक ऑफ इंडिया ₹50,000. स्टेट बँकेत भरलेत पहा पैसे. डेबिट द रिसिव्हर. बँकेने मिळाले. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट
50,000 to cash account 50,000 being cash deposited into State Bank of India. त्यानंतर गुड्स वर्थ ₹2,000 लॉस बाय थेफ्ट, चोरी, माल चोरीला गेला. आपण पाठीमागे शिकलो ती एंट्री पहा. नुकसान झाले नॉमिनल अकाउंटचे नियमानुसार डेबिट. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट 2,000 टू गुड्स लॉस्ट अकाउंट ऑर परचेस अकाउंट 2,000 बिईंग गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. त्यानंतर पेड फॉर रेंट ₹4,000 भाडं दिले 4,000. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. रेंट अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट 4,000 बिईंग पेड फॉर रेंट. रिसिव्ड कॅश ऑफ ₹17,500 फ्रॉम प्रियंका इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. 17,500 मिळाले, तिचं अकाउंट क्लोज करून घेतलं. हे अगोदर जो व्यवहार झालेला आहे पहा 10 तारखेचा प्रियंकाचा, तिला 20,000चा माल विकला होता 10% ट्रेड डिस्काउंट, म्हणजे 18,000चा. 18पैकी 17,500 व्यवहार मिटून घेतला, म्हणजे ₹500 त्या ठिकाणी आपण ॲडजस्ट केले डिस्काउंटची. पहा कॅश अकाउंट डेबिट 17,500 आपण डिस्काउंट दिला, म्हणजे आपला तोटा झाला. डिस्काउंट अलाउड अकाउंट 500 टू प्रियंका अकाउंट 18,000. अगोदरचा व्यवहार पाहायचा 10 तारखेचा, तर हा समजेल 17,500 कसे आहे. 18,000चा माल विकलेला आहे, 17,500मध्ये ॲडजस्ट करून घेतलं, म्हणजे 500चा आपला डिस्काउंट तोटा झाला. पेड फॉर स्टेशनरी परचेस ₹8,000. 8,000चे स्टेशनरीचं खर्च केलं पहा. खर्चाला डेबिट स्टेशनरी अकाउंट डेबिट 8,000 टू कॅश अकाउंट 8,000 बिईंग पेड फॉर स्टेशनरी. त्यानंतर कोणते एका साईडचे टोटल करून टाकायचे. टोटल 3,09,500 इकडं मांडून टाकायचे. अशा पद्धतीने हे उदाहरण लिहून घ्यायचे आणि कंबाईन एंट्रीचे छोटे छोटे उदाहरणंसुद्धा त्या ठिकाणी हे पण लिहून घ्यायचे वहीमध्ये सुंदर अक्षर.